हॅलो फ्रेंड्स, रकम क्रिएशन्स अँड रेसिपीजच्या माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. 50 माणसांचे छोले कसे बनवायचे ते आपण आजच्या भागात बघणार आहोत. मी अशा वेगवेगळ्या 50 माणसांच्या रेसिपी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत. त्यामध्ये पावभाजी 50 माणसांसाठी कशी बनवायची, एखादा घरात छोटासा कार्यक्रम असेल तर, किंवा आपण व्हेज बिर्याणी बघतो तर व्हेज बिर्याणीसुद्धा मी 50 माणसांची कशी बनवायची आणि किती प्रमाण घ्यायचं परफेक्ट हे सुद्धा माझ्या चॅनलवरती मी अपलोड केलेले आहेत व्हिडिओ. ते सुद्धा तुम्ही बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर आता आपण करूया छोले. तर मी ते छोले धुवून घेतलेले आहेत. 2 किलो छोले आहेत हे. ते रात्रभर भिजत घातले होते. त्यानंतर अर्धा किलो खोबरं घेतलेलं आहे, ते आपण छान भाजून घेतलेलं आहे. आलं लसूण मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे. त्यानंतर इथे घेतलेले टोमॅटो. तर इथे 1 किलो टोमॅटो घ्यायचे आहेत आपल्याला, ते सुद्धा चिरून घ्यायचे आहेत. खोबरं आणि टोमॅटोची एकत्रित पेस्ट करायची आहे. त्यानंतर इथे मी घेतलेला आहे कांदा. 1 किलो कांदा आपण उभा चिरून घेतला आहे, त्यालासुद्धा आपल्याला छान मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे एक मोठं पातेलं घेतलेलं आहे. त्या पातेल्यामध्ये अर्धा ते पाऊण लिटर तेल टाकायचं आहे. त्यानंतर त्याच्यात मी घालणार आहे तेजपत्ता. तेजपत्त्याची थोडीशी पानं घालायची. त्यानंतर आपण मिरची, आलं आणि लसूण याची जी पेस्ट केलेली आहे ती आपल्याला याच्यात घालायची आहे. तर इथे साधारण 100 ग्रॅम मिरच्यांची पेस्ट आहे. त्यानंतर 80 ग्रॅम आलं आहे. त्यानंतर लसणाच्या 4 मोठ्या कांड्या सोलून घेतलेल्या आहेत आपण, त्याची पण पेस्ट आपण याच्यात घातलेली आहे. चवीनुसार आपण मीठ घालायचं आहे याच्यामध्ये. त्यानंतर इथे घातलेले आहेत बडीशोप. त्यानंतर आपल्याला घालायचे जिरे, 4 चमचे जिरे आणि 4 चमचे बडीशोप आपण याच्यात घातलेली आहे. हे आपल्याला आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण हे तेलामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर हा जी कांद्याची पेस्ट आहे, आपण हा वाटलेला कांदा आहे तो ह्याच्यात घालायचा आहे आणि कांदा छान फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला. कांद्याचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत आपल्याला छान कांदा परतवून घ्यायचा आहे. त्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये बाकीचे मसाले सगळे टाकायचे आहेत. आता तुम्ही बघू शकता इथे कांदा छान फ्राय झालेला आहे, कडा सुटलेले आहेत, तेलसुद्धा बाजूने सुटतं आहे. अशा वेळेला आपण आता याच्यामध्ये 2 मूठ मीठ घालणार आहोत. मीठ आपण चवीनुसार घालायचं आहे. त्यानंतर मी याच्यामध्ये घालणार आहे 2 मोठे चमचे हळद. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे लाल तिखट. साधारण 80 ग्रॅम लाल तिखट आहे. त्यानंतर 50 ग्रॅम आपण याच्यामध्ये गरम मसाला घातलेला आहे. हा अख्खा वाटलेला गरम मसाला आहे. हा ताजा ताजा वाटलेला गरम मसाला आहे, त्याच्यामुळे त्याची चव खूपच छान येते, भाजीला छान वास येतो. आता हे सगळे मसाले आपण व्यवस्थित परतवून घेणार आहोत. तेलामध्ये आपण हे छान फ्राय करायचे आहेत अशा प्रकारे. तर फ्रेंड्स, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करायला मात्र विसरू नका. त्यानंतर आपण इथे टोमॅटो आणि खोबरं जे घेतलेलं आहे त्याची पेस्ट एकत्रितरित्या केलेली होती, ती सगळी पेस्ट याच्यामध्ये टाकायची आहे. तीसुद्धा आपण छान परतवून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपण छान फ्राय करून घेतो आहे. व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आपल्याला ते परतवून घ्यायचं आहे. छोले आपण शिजवून घेतलेले आहेत. छोले कुकरमध्ये शिजवलेले आहेत. त्याला 4 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत मी छोलेला. इथे मी घेतलेली आहे काजूची पेस्ट. तर ही 200 ग्रॅम काजूची पेस्ट आहे, ती पेस्ट टाकायची आहे. थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आपण स्वादासाठी. आणि हे आता छान मसाला हा फ्राय करून घ्यायचा आहे आपण. तुम्ही बघू शकता किती सुंदर मसाला आपला तयार झालेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत उकडलेले छोले. त्यानंतर आपल्याला पाण्याचं प्रमाण जे आहे, आपल्याला किती ग्रेव्ही करायची आहे त्यानुसार आपण पाण्याचं प्रमाण ठेवणार आहोत. तर अशा प्रकारे आपण हा मसाला आधी मिक्स करून घ्यायचा आहे. त्यानंतर याच्यात मी वापरला आहे छोले मसाला. छोले मसाला टाकायचा आहे, वरून कोथिंबीर घालायची आहे, आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे. तर तयार आहेत 50 माणसांसाठी छोलेची भाजी. तर अशा प्रकारे तुम्ही पण वेगवेगळ्या रेसिपीसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.